सो हे गाईज कसे आहात तुम्ही तर मला ओळखत असाल, तुमची सारखी पायल पालांडे. तर तुम्ही मला सांगत असता की ताई रोज ब्लॉग कर, तेजससारखी रोज ब्लॉग कर. पण मला म्हणजे असं डेली ब्लॉग करायला जमणार नाही, कारण माझे एक्झाम चालू आहेत. तुम्ही बघणार तर मी आता पण अभ्यासच करते. आता पण मी अभ्यासच करते, कारण आजच एक पेपर झाला माझा FAचा आणि उद्या परत कॉस्टचा आहे. तर बघूया आता. तरी पण मी तुमच्यासाठी आज प्रयत्न करते करायचा. आणि तुम्हाला क्वेश्चन पडला असेल की हे बॅगला पायलचं काय आहे, तर हे बघा पूर्ण घराचं माझं काम चालू आहे. मी नंतर दाखवेनच तुम्हाला पूर्ण घर कसं, नंतर झाल्यानंतर पूर्ण कसं वाटतं ते मला नक्कीच सांगा. तुम्ही आधीचं आय थिंक घर बघितलंच असणार, आणि नसेल बघितलं तर माझ्या ब्लॉगमध्ये ह्या बघा. आता पूर्ण घर आम्ही थोडंफार चेंज करतो आहे. चेंज म्हणजे फक्त टाईल्स लावून घ्यायचे आहेत, तर ते काम आम्ही करतो आहे. तर तुम्हाला दाखवेल मी कसा होतं ब्लॉग, आणि बघूया आता पुढे काय काय होतं आहे. सो स्टे ट्यून, उद्या भेटूया. बाय. सो गाईज गुड मॉर्निंग. आता जाते कॉलेजला. सो रेडी झाली आणि तेजसचा उठला आहे. तो पण वडापावची भाजी वगैरे करतो आहे आणि तो पण जायला लवकर. सो बघूया आता. आज एक्झाम आहे त्यामुळे मला मध्ये कुठे घ्यायला भेटलं नाही ब्लॉग. ఈ రోజు మీకోసం ఒక మంచి యాప్ అయితే తెచ్చిన. ఈ యాప్ని రిజిస్టర్ చేసుకోండి. ఇలా మీ ఇంటర్ఫేస్ వస్తుంది. యాక్టివిటీస్ మీరు చెక్ చేయొచ్చు. సెకండ్ డిపాజిట్ బోనస్, రెఫరల్ రివార్డ్, ఓకే షేర్ క్యాష్, డైలీ మిస్టరీ బోనస్ అండ్ చాలా న్యూ ప్లేయర్ బోనస్ కూడా దీంట్లో ఉంటుంది. అండ్ మీరు మనీ కూడా అర్న్ చేయొచ్చు. అండ్ లాస్ కాంపిటీషన్ కూడా ఉంటుంది. అండ్ ఫస్ట్ డిపాజిట్ బోనస్ కూడా ఉంటుంది. ఓకే, సో ఈ వీడియోలో ఈ క్లిప్ లో నేను గేమ్ ప్లే యాడ్ చూపిస్తాను. సో వీడియోని స్కిప్ చేయొచ్చు మీరు కావాలంటే. ఓకే, సో ఇక్కడ మీరైతే చూడొచ్చు. మీ ఫ్రెండ్స్కి కూడా రెఫర్ చేయొచ్చు. అండ్ చాలా గేమ్స్ అయితే ఉంటాయి. సో ఇప్పుడు డ్రాగన్ ఆడదాం మేము. సో నేను క్లిక్ చేసిన గేమ్లో అండ్ ఇక్కడ గేమ్ ప్లే అవుతుంది. సో చూద్దాం ఏమవుతుందో అని. సో ఇక్కడ చూసారు కదా. సో ఇది గేమ్ ప్లే నేను చూసా అంతే. సో నేను డబ్బులు పెట్టలేదు. సో ఇప్పుడు డబ్బులు పెడతా. సో చూద్దాం ఏమవుతుందో అని. సో ఇక్కడ మీరు చూడొచ్చు, నేను టైగర్లో 50 రూపీస్ వేసిన. సో చూద్దాం ఏమవుతుందో అని. సో ఇప్పుడు 5, 4, 3, 2 ఇలా సెకండ్ స్టాప్ అయింది. సో ఇప్పుడు చూద్దాం రిజల్ట్ ఏం ఉంటుంది అని. సో యా, మీరు చూడొచ్చు ప్రాఫిటే అయిందనమాట. ఓకే, సో అండ్ ఇలాగే మీరు కూడా ఆడచ్చు, బట్ లిమిట్ క్రాస్ చేయకూడదు అనమాట. ఓకే, సో డబ్బులు ఎక్కువ ఉంటాయో వాళ్ళు ట్రై చేయొచ్చు. ఓకే, సెకండ్ ఆప్షన్ అనమాట ఇది. సో ఏమంత ఇది లేదు, ఫోర్స్ లేదు, మీరు ఆడాలి అని మీ ఇష్టం అది. ఓకే, సో ఇప్పుడు మళ్ళీ నేను టైగర్లోనే 40 రూపీస్ వేసిన. సో చూద్దాం, ఇప్పుడు స్టాప్ అయిపోయింది. సో ఇక్కడ మీరు చూడొచ్చు లాస్ అయింది కదా. సో ఇవన్నీ కామన్. ఇంట్రెస్టెడ్ ఉంటే ఒకసారి చెక్ చేయండి, ఫోర్స్ లేదు. गाईज हा डॉगी वरून माझ्या घरापासून माझ्या पाठीपाठी आलाय बघा. मला काठी घ्यावी लागली बघा. तिथेच अजून पण तो पाठीपाठीच येते. आता कॉलेजपर्यंत येईल असं मला वाटतंय. बघूया आता. नाही थांबला तिथेच त्याचा. बघतोय विचारा माझ्याकडे. आणि ह्या दोघी बघा. नाही यार, डेली ब्लॉग नाही, कधीतरी फक्त गाईजसाठी. असंच बघूया आता कसं होतंय. देखेंगे अभी. घेऊन आली आहे. माझा पेपर लिहायला असतं बरं झालं. बघूया आता. पायल मॉर्निंगला कॉलेजला जाते. केस बिस बघा गाईज, अजून बांधली नाही. तेल लावलंय, धुतलं केस काल. अच्छा, दिसत नाही धुतल्यासारखी तुझी केस. अरे अशी कशी केस धुतली. मग अजून काय सांगा. काय हाय गाईज, कसे आहेत तुम्ही? आफ्टर लॉंग टाइम. काय नाही, आमचे एक्झाम चालू आहेत आता. प्रिलियम्स चालू आहे कॉलेजमध्ये. कालपासून चालू झालेत. म्हणजे नवरात्री प्रिलियम्स ठेवतात ते आमचे. ते आमच्यासाठी जे गरबा खेळतात त्यांना डिस्ट्रॅक्ट करून ठेवलं कॉलेजमध्ये. आमचे फायनल पेपर 23rd पासून आहे. तर गाईज आमच्यासाठी प्लीज प्रे करा की बाई फायनल इयरमध्ये पास होऊ द्या आम्ही. अय्यो, करतील. प्रिलियम्सचं एवढं काय टेन्शन नाही, पण जे फायनल इयरचं आहे ना त्यात थोडी भीती वाटते. म्हणजे कसं हे थोडी मार्क आपल्याला देणार आहेत. हे तर असंच मार्क तर नाही देणार आहे, पण ह्यामध्ये आमचं हे कळतं ना की आम्ही कुठपर्यंत आलो. आज आमचा कॉस्टचा पेपर आहे. कॉस्टमध्ये आम्ही सगळे चांगले आहे. पेपर चांगला जाईल
होप सो. येस. तर तुम्हाला पेपरानंतर आता कॉलेजला जातोय. दाखवतो रस्ता आपल्या कॉलेज. कॉलेजचा रस्ता बघा. आलोच ना व्लॉग घ्यायचा होता. माझं मन मी मेन दिवशी आज घेतले. नाही आम्ही नॅचरलच असे आहे. काय माहिती आज म्हणजे मी ब्लॉग घेते आणि हे दोघी पण नीट तयार झाले नाहीयेत. नाही आज मूडच नव्हता तयार व्हायचा. कारण पेपर माझा मूड पण नसतो. पण आता जरा नवरात्री चालू ना त्यामुळे जरा नीट जावं लागतं. नवरात्रीत मॅच पण भेटत नाही ना कपडे. हे बघा ग्रीनच्या दिवशी पिंक घालून जातो. ब्लॅक घातले. मला भेटला शोधून आता बघू. आता बघूया. जातात आम्ही कॉलेजमध्ये आमच्यासाठी प्लीज. आणि 8 वाजता परफेक्ट 8:45 झाले आता. आणि 8 वाजता परफेक्ट पेपर चालू होईल. सो आम्ही सुटू 11 वाजता सुटेल. बघू आमचं जर लवकर झाला ना पेपर 10:30 पर्यंत. नाही होणार ब्रो. आज कॉस्ट आहे. कॉस्ट इज माय फेवरेट. त्यामुळे खूप लिहिणार आहे. ते येतं आम्हाला. कारण ते येतं आम्हाला. हा तेच बघूया आता 11 वाजता सुटू. त्यानंतर आपण भेटूयात. आणि गाईस कमेंटमध्ये नक्की सांगा तुमचे पण नवरात्रीत पेपर आहेत का. कारण मोस्टली लोकांचे आहेत पेपर चालू. लास्ट इयर वाल्यांचे चालू आहेत. नाही अजून आहे ते छोटे वगैरे असतात ना. आमच्या कॉलेजमध्ये गरबा पण ठेवलाय. हो पण आमची एक्झाम नंतर असेल बहुतेक. हो काय गरबा. हा आमच्या एक्झाम नंतर असेल. बंगडे कसले भारी भारी आहेत. असा एक बंगला माझा पाहिजे होता यार. घेऊ आज सीखेगा तो कल ऐसा बंगला लेगा नहीं तो बर्तन धोएगा. हाँ मेरी जान. चल बाय बाय. नंतर भेटू. पेपराच्या दिवशी शिकते गाय दुसऱ्यांकडून बघा. पेपराच्या दिवशी शिकते. हा काय फायदा. अरे बघू ना काहीतरी होईल. हो सो गाईज आम्ही सुटलो आहे. त्या आजाराचं आलो पण आहे. सांगायलाच विसरलो मी. ब्लॉग घेते हेच विसरली पहिली गोष्ट. आमचा पेपर 11ला संपणार होता. पेपर आमचा लवकर झाला तर आम्ही लवकर देऊन आलो. कितीला 10 वाजता दिला ना ग. आम्ही 10ला चालू. आम्ही बाहेर फास्ट लिहिला. आणि पेपर खूप घाण गेलाय. आउट ऑफ सिलेबस. तरी पण आम्ही गाईज 60 मार्काचं तरी अटेम्प्ट केलंय. हो पास तर होऊ. एवढ्या काय टेन्शन नाही. पण आमचे चेहरे बघून तर कळतच नाही. म्हणजे तो क्वेश्चन म्हणजे जरा पेपर वेगळा दिलेला. जे येतो ते नाही आलं. त्यामुळे काय नाही. बोर्डाचे मेन आहेत हे वाला जाऊ द्यात. ते घरी जाऊन भेटू आता आपण. चल तुम्ही बाय बाय करा. काहीच मी आता घरी आले आणि चेंज वगैरे झाले. लोकांना पाठीमागे बसायला. कारण खालची सगळी वस्तूच्या होत्या त्या आम्ही सगळ्या वरती आणल्या. तुम्हाला माझा आवाज पण येत नसतो कारण खाली सगळी ठोकाठोक चालू आहे. सगळं ठोकलं आहे. ब्राव कसं आहे तुझा ब्राव. बिचारा एकटा वरती बसला सकाळपासून. ब्राव सेकंड डे. अरे वा 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 वा. बाय बाय. मी जाते. बाय बाय. लगेच उठलो बघा. हे काय आणलं. सो गाईस तेजस सुद्धा आलेला आहे घरी. हे आता जस्ट आलाय. हां बाई एकच. तेजस कारंडे सिद्धीज गाय. कशी पडणार शिडी. पागाची ती टप केलेली आहे. या पडली. दादा गेला. बोलो दादाला. बोलो दादाला. दादा य दादा य बोल. दादा य बोल. य खुश बघा कधी झालाय. खुश
खुश झालायस ब्रावो, खुश झालायस तू. दादा काम करतोय तिकडं. काम करतो दादा. हे 3 चामा इथून हलवू नको. बघा किती किरकिरी आहे, बघितलं तुम्हाला कुठला बोल समजलं का? कोणतं हे वालं इथून हलवू नको. माझी ते बॅग आहे का? सगळेच कामगार काम वगैरे करून गेले. मला दुपारी ब्लॉग घ्यायला भेटला नाही कारण फोन माझ्या हातातच नव्हता, ते खालीच होते मी. आणि ऑलमोस्ट हे बघा काळजी दाखला की आमची भिंत जी मेन होती ना तोडली. तुम्हाला दाखवते मी पूर्ण व्हिडिओ. बेट हे पूर्ण भिंत हे केलं आहे. तिथे आतमध्ये वॉशरूम आहे. हे असं किचन होतं आमचं. आणि इथे एक भिंत पूर्ण तोडलं. आता बघू शकता तुम्ही नंतर जेव्हा मी दाखवे तेव्हा कसं होईल. आणि आत्ता कसं आहे ते बघून घ्या प्रॉपर. हे असं आहे. तेजसने इथे नूडल्स मागवले आणि त्याचा केक बनवलाय. काय केक बनवलाय, डेकोरेशन करते. नाही नाही आता दे खाली घाण आहे ती पाय घे. काकीकडून आण लागतंय. आणि इथे ब्राव आमचं बसलंय. कसं दिसतंय? पण छान वाटतं. मला आवडतं झोपडपट्टीमध्ये राहायला. मग फुटपाथवरच राहा ना, झोपडपट्टीत कशाला राहते? चालेल मला. गाईज मी आता जेवले. म्हणजे हात बघा मेहंदी लागला की ती चटणी होती ना सेजवान चटणी ही त्यामुळे ते चटणीने बापरे. म्हणजे लोक कलर बघ किती टाकते. जस्ट मेहंदी लगा के रखना, कल शेजवान चटनी निकलना. तसं काय मीच घर बांधले. मी मिशोवरनं मागवलाय. बॅकलेस दाखव. बॅकलेस हा पुढचा आहे, फ्रंट आहे आणि बॅकलेस आहे. खूप छान आहे, खूप छान. बॅकलेस खूप आवडला. गाईज हा मी पण मागवणार आहे मिशोवरून. जर तुम्हाला पाहिजे असेल तर मला सांगा, म्हणजे मी तुम्हाला लिंक सेंड करण्याची. छान आहे, खूप छान. आणि मी हा आता गरब्याला घालणार आहे. संडेला मी लवकर सुटणार आहे ना. आणि उद्या आम्ही शनिवार आहे, सो आम्ही उद्या जाणार आहे गरब्याला. बोलवले आम्हाला तिकडे मला वाटलं. हां उद्या जायचं. उद्या आपण 10 वाजता जाणार आहे. सो गाईज तुम्हाला जर कोण मलाडला राहत असेल तर तुम्ही सुद्धा या. आणि मी 10 तारखेला सुद्धा दहीसरला मला बोललंय. मी स्टोरी टाकेनच. सो कोणाला पॉसिबल झालं तर या. आम्ही सगळं आमचा ग्रुप येतो आहे. कोणाला भेटायचं असेल तर भेटू शकता. सो नंतर बाय. आता मी बाजूच्या घरात जाते कारण आमच्याकडे TV नाही आहे आणि बिग बॉस लागला आहे. सो बिग बॉस बघायला मी आणि माझी मुली जाते बाजूला. सो बघूया चला. आणि माझ्या काका इथे बघ असं बघते बघा. चल आले ना. चलो आता पण अंदाज झाला दिसणार नाही. मम्मी आले. मम्मी दिसणारच नाही. मम्मी इकडे आहे. थोडीशी तरी दिसशील. हां आम्ही जाते बाजूला बिग बॉस बघायला. ठीक आहे. बिग बॉस बघायला आला आमच्या घरात. मी पण बघते. सो गाईज इथेच मी ब्लॉग एंड करते. काल मी एंड करायचा विसरून गेले. सो आता मी एक्झाम वगैरे देऊन आले कॉलेजवरून. जस्ट फ्रेश वगैरे झाली. म्हटलं एंड करायला विसरले. सो आता मी एंड करते. सो आणि हां आज आम्ही जातो आहे मलाडला. संध्याकाळी समथिंग 9 वाजता इथून निघणार. तिकडे आम्ही 9:30 पावणे 10पर्यंत पोहोचू. सो कोण मलाडला राहत असेल तर मग आम्ही भेटू.
सो लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करा. कसा वाटला हा ब्लॉग मला सांगा नक्की कमेंट करून. सो बाय. नेक्स्ट ब्लॉग आता लवकरच बघू कधी येतो आहे. सो स्टे ट्यून.